नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज सकाळीच मोठी छापेमारी केली. ही कारवाई देवराज अरसू विकास महामंडळाचे व्यवस्थापक सिद्धलिंगप्पा बानसी यांच्या विरुद्ध राबविण्यात आली. त्यांच्या विद्यानगर येथील निवासस्थानावर, रायबाग तालुक्यातील बेक्किरी गावातील घरावर आणि कार्यालयावर एकाच वेळी छापे टाकण्यात आले. या कारवाईचे नेतृत्व लोकायुक्त SP हणमंतराय यांनी केले असून अधिकृत उत्पन्नाच्या तुलनेत जास्त संपत्ती जमा केल्याचा संशय या कारवाईमागे आहे. छापेमारी दरम्यान मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने आणि विविध मालमत्तांचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सरकारी यंत्रणेत खळबळ माजली असून लोकायुक्त अधिकाऱ्यांनी उचललेले पाऊल भ्रष्टाचार विरोधी लढ्याला बळ देणारे ठरत आहे. कर्नाटक राज्यातील 2025 10वी परीक्षेच्या निकालात काही जिल्ह्यांनी 60% खाली कामगिरी नोंदविल्याने राज्य सरकारने कडक भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी या निकालाबाबत नाराजी व्यक्त करत संबंधित जिल्ह्यातील सार्वजनिक शिक्षण उपसंचालक म्हणजेच DDPI यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुख्य सचिव शालिनी रजनीश यांना निर्देश देत स्पष्ट केले की संबंधित अधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जावी. राज्यस्तरीय शिक्षण आढावा बैठकीत मुख्यमंत्री म्हणाले की शिक्षकांची कमतरता किंवा अन्य कारणे देऊन विद्यार्थ्यांच्या अपयशाचे समर्थन करता येणार नाही. राज्याचा एकूण निकाल 62.64% इतका आहे. मात्र काही जिल्ह्यांचा निकाल 60% पेक्षाही कमी असल्याने सरकारने शिक्षण व्यवस्थेतील त्रुटीवर लक्ष केंद्रित केले आहे. मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की शिक्षण विभागाने या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहावे आणि निकाल सुधारण्यासाठी ठोस उपाययोजना तातडीने अंमलात आणाव्यात. बेळगाव शहराच्या राजकीय सामाजिक इतिहासात मोठे योगदान देणारे माजी केंद्रीय मंत्री B. शंकरानंद यांच्या सन्मानार्थ शहरातील प्रमुख रस्ता असलेला क्लब रोड आता B. शंकरानंद मार्ग या नावाने ओळखला जाणार आहे. या नामकरणाच्या निमित्ताने शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या अनावरण सोहळ्यात शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाच्या वेळी चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी तसेच केली संस्थेचे अध्यक्ष व माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. सर्वांच्या हस्ते नूतन फलकाचे अनावरण करण्यात आले. स्थानिक नागरिक व सामाजिक संस्थांकडून या नामकरणाची मागणी गेल्या काही काळात सातत्याने होत होती. त्याला प्रतिसाद देत महापालिकेच्या सर्वसामान्य सभेत ठराव संमत करण्यात आला आणि क्लब रोडचे B. शंकरानंद मार्ग असे नामकरण करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बेळगाव शहरात पर्यावरणपूरक आणि आरोग्यदायी वाहतुकीला चालना देण्यासाठी उभारण्यात आलेल्या सायकल प्रकल्पाची सध्या अक्षरशः वाताहत झाली आहे. कोट्यावधी रुपयांच्या खर्चातून सायकल ट्रॅक, सायकल डक्स आणि सार्वजनिक सायकल्स तयार करण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा उपक्रम सध्या निष्फळ ठरला आहे. शहरातील अनेक ठिकाणी सायकल ट्रॅक अतिक्रमण, दुचाकींचे बेकायदेशीर पार्किंग आणि कचऱ्याच्या ढिगाऱ्यांनी व्यापले गेले आहेत. या ट्रॅकचा वापर नागरिक करत असून त्याचा मूळ उद्देशच हरवला आहे. याशिवाय सायकल डक्सवर उभारण्यात आलेल्या सायकली नादुरुस्त अवस्थेत पडून आहेत. काही ठिकाणी त्या गायबही झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेला निधी वाया जात असल्याचे चित्र आहे. नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी असून त्यांनी प्रशासनाच्या निष्क्रियतेवर सवाल उपस्थित केले आहेत. या सायकलींची देखभाल कोण करणार? प्रकल्पाचा हेतू काय होता? अशा प्रश्नांनी चर्चा रंगली आहे. कर्नाटक सरकारने बेळगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आखण्यात आलेल्या नवीन लोकशाही योजनेला अधिकृत मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी काल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना या योजनेचे अधिकृत मंजुरी पत्र सुपूर्द केले. हा निर्णय बेंगळूर येथे घेण्यात आला. या योजनेत उत्तर कर्नाटकाच्या औद्योगिक, सामाजिक आणि शैक्षणिक प्रगतीवर भर देण्यात आला असून एकूण 2000 एकर क्षेत्रावर आधुनिक औद्योगिक वसाहत उभारण्यात येणार आहे. याशिवाय 500 एकर क्षेत्रावर फाउंड्री क्लस्टर आणि धारवाड जिल्ह्यात FMCG क्लस्टर स्थापन करण्याचे महत्वाकांक्षी प्रस्तावही या योजनेत समाविष्ट आहेत. हिंडलगा बेळगाव येथे उद्या 1 जून रोजी हुतात्मा दिन साजरा केला जाणार असून 1986 साली कन्नड सक्तीविरोधी आंदोलनात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी तालुका व शहर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की मराठी भाषिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. सदर कार्यक्रम उद्या रविवारी 1 जून रोजी सकाळी 8:30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारकाजवळ आयोजित करण्यात आला आहे. या अभिवादन प्रसंगी महाराष्ट्र एकीकरण समितीचे तालुका व शहर पदाधिकारी, घटक समित्यांचे कार्यकर्ते, महिला व युवा आघाडीचे सदस्य उपस्थित राहणार आहेत. संघटनेचे अध्यक्ष मनोहर किनेकर व सचिव ॲडव्होकेट MG पाटील यांनी मराठी समाजातील सर्व नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले आहे.
बेळगाव महानगरपालिकेच्या 5 कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती सोहळा आज उत्साहात व सन्मानपूर्वक पार पडला। महापौर मंगेश पवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास उपमहापौर वाणी जोशी, नगरसेवक, अधिकारी तसेच अनेक कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मंगला जिरग्याळ, गोविंद बी कांबळे, महादेव कांबळे, उदयकुमार कडोलकर आणि गजानन कांबळे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेच्या वतीने शाल, श्रीफळ व म्हैसूर फेटा घालून तसेच स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी महापौर मंगेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ही मंडळी अनेक वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करत होती। त्यांचा अनुभव आणि समर्पण भावी पिढीसाठी आदर्श ठरेल असे सांगितले। तसेच त्यांनी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। कार्यक्रम वातावरणात कृतज्ञता आणि सदिच्छांचा सुंदर संगम दिसून आला। बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ उर्फ राजू सेठ यांनी काल शुक्रवारी कणबर्गी शासकीय शाळेला भेट देत विद्यार्थ्यांचे स्वागत करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहात केली। विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबद्दल आत्मविश्वास निर्माण व्हावा हा यामागील उद्देश होता। आमदार सेठ यांनी विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधत त्यांना मेहनतीने शिकण्याचे आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले। त्यांनी शासकीय शाळांना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली। या प्रसंगी युवा नेते अमान सेठ, महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, DDPI लीलावती हिरेमठ, BO रवी बजंत्री यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। प्रत्येक मुला व मुलींना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा हक्क आहे। आपल्याला शासकीय शाळा उत्कृष्ट बनवायच्या आहेत। आज फक्त शाळेची सुरुवात नाही तर स्वप्नांचीही सुरुवात होत आहे असे आमदार सेठ यांनी यावेळी सांगितले। कॉलेज रोडवरील बेनस्मिथ कॉलेज समोरील बस स्टॉप सध्या बेघर व्यक्ती आणि जनावरांचे आश्रयस्थान बनले आहे। या बस स्टॉपमध्ये अस्वच्छता पसरली असून प्रवाशांना रस्त्यावर थांबावे लागत आहे। महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो। नागरिकांनी बेळगाव स्मार्ट आहे का असा सवाल उपस्थित केला आहे। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या या बस स्टॉपची देखभाल न झाल्यामुळे त्याची अवस्था बिकट बनली आहे। बस स्टॉपमध्ये अस्वच्छता, मोडखळीस आलेली आसन व्यवस्था आणि छताचा अभाव यामुळे प्रवाशांना याचा अधिक त्रास सहन करावा लागतो। काही ठिकाणी बस थांब्यांचा वापर वाहन पार्किंगसाठी केला जात आहे। महानगरपालिकेने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे। बेळगाव शहराचे नूतन पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी शनिवारी सकाळी पोलीस आयुक्तालयात औपचारिकरित्या स्वागत केले। त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। या भेटीदरम्यान नगरसेवक साळुंखे यांनी शहरातील वाढती गुन्हेगारी, गांजा विक्रीची समस्या तसेच वाहतूक अराजकतेबाबत चिंता व्यक्त केली। त्यांनी पोलीस ठाण्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधावा अशी विनंतीही केली। पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या समस्या गांभीर्याने ऐकून घेत गुन्हेगारी विरोधात कठोर आणि ठोस कारवाई करण्याचे आश्वासन दिले। त्यांनी पोलीस प्रशासन आणि नागरिक यांच्यात विश्वासाचा पूल उभारण्यावर भर दिला। ट्रॅक्टर व ट्रेलर चोरी प्रकरणी बैलहोंगल पोलिसांनी गुरुवारी 5 संशयित आरोपींना अटक केली असून या आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे। गोकाक तालुक्यातील निलगट्टी गावातील बस्साप्पा तळवार वय 27, आडव्याप्पा सिद्धमणी वय 28, राजू नायक वय 26, सिद्धाप्पा 22 आणि परसाप्पा कळली वय 21 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत। या कारवाईत पोलिसांनी सुमारे 14 लाख रुपयांच्या मालमत्तेचा एक ट्रॅक्टर टेलर, एक ट्रॅक्टर इंजिन, एक रोटर आणि इतर ट्रॅक्टरचे साहित्य जप्त केले आहेत। बैलहोंगल पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस अधीक्षकांनी कौतुक केले असून अधिक तपास सुरू आहे। IPL 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने अंतिम फेरीत धडाकेबाज प्रवेश केला असून राज्यभरातील चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे। याच पार्श्वभूमीवर गोकाक येथील शिवानंद मल्लनवर या कट्टर RCB चाहत्याने कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एक आगळीवेगळी मागणी करणारे पत्र लिहिले आहे। या पत्रात शिवानंद यांनी नमूद केले आहे की जर RCBने IPL 2025चे विजेतेपद पटकावले तर त्या दिवशी RCB महोत्सव म्हणून जाहीर करून संपूर्ण कर्नाटकामध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी। तसेच या विजयाचा आनंद राज्योत्सवासारखा उत्सवाच्या रूपाने सर्व जिल्ह्यामध्ये साजरा करण्याची व्यवस्था करावी अशी विनंती केली आहे। RCBने नुकत्याच पार पडलेल्या क्वालिफायर 1 सामन्यात पंजाब किंग्सवर 8 विकेट्सने विजय मिळवला आहे। अंतिम सामना 3 जून रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे। संघाच्या या यशामुळे संपूर्ण कर्नाटक राज्यात उत्साहाचे वातावरण आहे। दरम्यान या मागणीवर अद्याप राज्य सरकारकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। कर्नाटक लोकायुक्त अधिकाऱ्यांनी आज शनिवारी पहाटे बागलकोट जिल्हा पंचायतचे लेखापाल
श्रीशैल तत्राणी यांच्या 3 ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले। या कारवाईत अमीननगर आणि हुंगोत तालुक्यातील त्यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयात छापे घालण्यात आले। अधिकाऱ्यांनी या ठिकाणी सापडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली असून कार्यालयातील नोंदीचीही पडताळणी सुरू आहे। या छाप्यादरम्यान तत्राणी यांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करण्यात येत आहे। अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात सापडलेल्या दस्तऐवजांची बारकाईने तपासणी सुरू केली आहे। या कारवाईमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली असून भ्रष्टाचार विरोधी लढ्यात लोकायुक्तांची ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे। देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे। सध्या देशात एकूण 2390 सक्रिय कोरोना रुग्ण असून केरळमध्ये सर्वाधिक 727 रुग्ण आहेत। कर्नाटक, महाराष्ट्र आणि राजस्थान या 3 राज्यांमध्येच देशातील सुमारे 60% सक्रिय प्रकरणे आढळून आली आहेत। कर्नाटक राज्यात नव्याने काही रुग्ण आढळल्यामुळे सक्रिय रुग्णांच्या बाबतीत कर्नाटकाचा 3रा क्रमांक लागतो। या पार्श्वभूमीवर म्हैसूरमध्ये 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे व राज्यातील वाढती रुग्णसंख्या आणि एक मृत्यूची नोंद यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे। नागरिकांनी मास्क वापरणे, गर्दी टाळणे आणि स्वच्छता पाळणे आवश्यक असल्याचे महत्त्वाचे बनले आहे। समस्त 865 सीमावासीय प्राथमिक शिक्षक महाराष्ट्र राज्य मंच बेळगाव यांच्यातर्फे आयोजित राज्यस्तरीय वार्षिक स्नेह मेळावा हिंडलगा येथील सोमनाथ लॉन मध्ये उत्साही वातावरणात पार पडले। विविध जिल्ह्यातून आलेल्या शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली। या स्नेह मेळ्याचे अध्यक्षस्थान तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष RM चौगुले यांनी भूषविले। त्यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले। प्रमुख मार्गदर्शक म्हणून कस्टम अधिकारी आकाश चौगुले यांनी शिक्षकांच्या कार्यात सातत्य आणि समर्पणाचे महत्त्व विशद केले। दीप प्रज्वलन समारंभात माजी आमदार मनोहर किनेकर, नवे हिंद सोसायटीचे चेअरमन प्रकाश अष्टेकर, उद्योजक SN पाटील यांच्यासह इतर मान्यवरांनी सहभाग घेतला होता। फोटो पूजनाचा मान मधुकरराव गोडसे, अधीक्षक मंत्रालय मुंबई यांना देण्यात आला। हा स्नेह मेळावा शिक्षकांच्या सामाजिक व शैक्षणिक योगदानाचा गौरव करणारा ठरला। बेळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या गुन्हेगारी प्रकरणाचा तपास अधिक प्रभावीपणे व वेळेत पूर्ण व्हावा यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गोळेत यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस मुख्यालयात बुधवारी एक आढावा बैठक पार पडली। या बैठकीत गोकाक, बैलहोंगल, रामदुर्ग, चिक्कोडी व अथेनी येथील पोलीस उपअधीक्षक, निरीक्षक आणि तसेच अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख RB बसरगी हे उपस्थित होते। बैठकीदरम्यान गुन्ह्यांच्या त्वरित तपासावर भर देणे, तपास प्रक्रियेत गती आणणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे या मुद्द्यावर विशेष चर्चा करण्यात आली। या दरम्यान पोलीस प्रमुख डॉक्टर गुळेद यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले की प्रलंबित गुन्हे तातडीने निकाली काढावेत आणि नागरिकांच्या न्यायालयीन अपेक्षांमध्ये अडथळा येऊ न देता कारवाई पूर्ण करण्यात यावी। या बैठकीत पोलीस यंत्रणेच्या कार्यक्षमतेत सुधारणा करणे, गुन्हेगारीला आळा घालणे आणि जिल्ह्यात शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करणे हे प्राथमिक उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करण्यात आले। शहरात वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी व रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी बेळगाव महापालिका आणि रहदारी पोलीस विभागाने संयुक्तरित्या जोरदार मोहीम राबविली आहे। या मोहिमेअंतर्गत गुरुवारी शहापूर खडे बाजार आणि SPM रोड येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासमोरील अतिक्रमण हटवण्यात आले। तसेच रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या हातगाड्याही बाजूला करण्यात आल्या। या कारवाईमुळे छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याने मोकळा श्वास घेतला असून नागरिकांना मोकळ्या रस्त्याने प्रवास करता येणार आहे। अचानकपणे सुरू केलेल्या या मोहिमेमुळे व्यापाऱ्यामध्ये आणि फेरीवाल्यांमध्ये काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते। मात्र प्रशासनाच्या या पावलामुळे शहरात शिस्त निर्माण होण्यास मदतच होणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिकांमधून व्यक्त होत आहे। महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने अशा प्रकारच्या मोहिमा नियमितपणे राबवाव्यात अशी मागणी अनेक नागरिकांकडून होत आहे। सामान्य नागरिकांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने खाद्यतेलावरील आयात शुल्कात 10% कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे लवकरच खाद्यतेलाचे दर कमी होण्याची शक्यता आहे। सरकारच्या अधिसूचनेनुसार भारतात वनस्पती तेलाची 70%हून अधिक मागणी आयातीतून पूर्ण केली जाते। पाम तेलासाठी इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड तर सोयाबीन आणि सूर्यफूल तेलासाठी अर्जेंटिना, ब्राझील, रशिया आणि युक्रेन यावर भारताचा मुख्य भार असतो। आयात शुल्कात कपात झाल्याने या देशांमधून तेलाची खरेदी वाढणार असून देशांतर्गत बाजारात दर घसरतील आणि पुरवठाही सुधारेल असा सरकारचा अंदाज आहे। तज्ञांच्या मते या निर्णयामुळे मध्यमवर्गीय आणि गरीब वर्गाला मोठा दिलासा मिळणार असून पुढील काही आठवड्यात खाद्यतेलाच्या दरात स्पष्ट घट पाहायला मिळू शकेल। संघर्षावर मात करून मेहनतीने यश मिळवणारी विद्यार्थिनी कुमारी संयुक्ता अविनाश भातखंडे
हिने 10वीच्या परीक्षेत 95.52% गुण मिळवत वनिता विद्यालय मराठी माध्यमातून प्रथम क्रमांक पटकावला। विशेष म्हणजे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत तिने हे यश मिळवले आहे, त्यामुळे तिचा गौरव केला जात आहे। संयुक्तचे कुटुंब मूळचे भातकांडी गली येथील 2 वर्षापूर्वी त्यांच्या सामायिक घराची पडझड झाल्यानंतर एका मित्राच्या मंगल कार्यालयात त्यांनी तात्पुरती राहण्याची व्यवस्था केली। ही पार्श्वभूमी पाहता संयुक्तचे यश खरोखरच प्रेरणादायी आहे। तिने 11वी साठी GSS कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला आहे। तिच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीचे युवा नेते आर्यन चौगुले व मदन बामणे यांनी 10,000 रुपयांचा धनादेश तिला प्रदान केला। तसेच सामाजिक कार्यकर्ते गणेश काकतकर, माधुरी माळी व मित्र परवार यांनीही तिला 10,000 रुपये रोख स्वरूपात मदत केली। गीता काकतकर यांच्या हस्ते संयुक्तचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। यावेळी युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील, हर्षित मोदानी, दुर्वांक पाटील, सर्वेश भातकांडे व इतर मान्यवर उपस्थित होते। याचबरोबर आजचे बातमीपत्र येथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।